कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शेजाऱ्याने पती पत्नीवर चाकू आणि हातोड्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी कुपवाड शहरातील चाणक्य चौकाजवळील विघ्नहर्ता कॉलनी येथे घडली आहे। चाकूने केलेल्या हल्ल्यात मनीषा मोहन केसरेकर यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती मोहन नागप्पा केसरेकर यांच्या डोक्यात हातोडा मारल्याने ते गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी कुपवाड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी अवघ्या काहीच तासात कारवाई करत संशयित फरीद अब्दुल शेख याला ताब्यात घेतले। केसरेकर दाम्पत्य हे कुपवाड परिसरातील चाणक्य चौक परिसरात राहतात। आज सकाळी सुमारे 6च्या सुमारास मनीषा केसरेकर या पाणी गरम करण्यासाठी चूल पेटवत होत्या। त्यावेळी शेजारी राहणाऱ्या फरीद शेख याने घरामागील रस्त्यावर कचरा टाकल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यावरून मनीषा यांनी शेख याला कचरा टाकण्याबाबत जाब विचारला। त्यातून दोघांमध्ये वाद झाला। दरम्यान मनीषा यांचे पती मोहन केसरेकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। यावेळी संशयित फरीद शेख याने मोहन यांना कानाखाली मारली आणि त्यानंतर शेख हा घरातून हातोडा आणि चाकू घेऊन आला। त्याने मोहन यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केलं। तसेच मनीषा यांच्या डोक्यात आणि पोटात चाकूने वार करत त्यांनाही गंभीर जखमी केलं। गंभीर जखमी दाम्पत्याला नातेवाईकांनी तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केलं। मात्र या ठिकाणी उपचार सुरू असतानाच मनीषा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर मोहन केसरेकर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। दरम्यान घटनेनंतर संशयित फरीद शेखने घटनास्थळावरून पलायन केले। या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी आनंदराव घाडगे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत अवघ्या काही तासातच संशयिताला जेरबंद केले। संशयितांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। अधिक तपास पोलीस करत आहेत।